आता एक मोठी बातमी आहे। हार्बर मार्गावर चाचणी दरम्यान लोकलचा डबा घसरलाय। 3 दिवसांपूर्वी हार्बर मार्गावर लोकलचे डबे रुळावरून घसरले होते। 3 दिवसानंतर आज चाचणी घेण्यात आली आणि त्यावेळी सुद्धा हा डबा घसरण्यात आलाय। रिकामी लोकल ही रुळावरून घसरलेली आहे। हार्बर मार्गावर चाचणी घेतली जात होती आणि या चाचणी दरम्यान लोकलचा डबा घसरलाय। या मार्गावरून 3 दिवसांपूर्वी सुद्धा लोकलचा डबा हा घसरलेला होता। त्यामुळे आज परत एकदा चाचणी घेण्यात आली आणि आज सुद्धा रिकाम्या लोकलचा डबा हा रुळावरून घसरलेला आहे। तर ही लाईव्ह दृश्य आहेत लोकलचा डबा रुळावरून घसरल्यानंतरची। हार्बर मार्गावरची घटना आहे। हार्बर मार्गावर चाचणी केली जात होती आणि या चाचणी दरम्यान लोकलचा डबा हा रुळावरून घसरलेला आहे। याबाबतची कारणं काय आहेत आणि समस्या काय आहेत त्या जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न आता रेल्वे प्रशासन करत आहे। पण 3 दिवसांपूर्वी सुद्धा हार्बर मार्गावर लोकलचे डबे हे रुळावरून घसरलेले होते आणि त्याचीच पुनरावृत्ती या चाचणी दरम्यान होताना बघायला मिळते आहे। सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरलेली आहे। 3 दिवसांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीची घटना घडली होती आणि यामागची कारणं नेमकी काय आहेत ते जाणून घेण्यासाठी 3 दिवसानंतर आज परत चाचणी घेण्यात आली आणि या चाचणी दरम्यान सुद्धा डबा हा रुळावरून घसरलेला आहे। अर्थात लोकल रिकामी होती। आणि रेल्वेच्या सीपीआरओ आता स्वप्नील नीला आता आपल्या सोबत आहेत। रेल्वे प्रशासनाकडे या घटनेसंदर्भात काय अधिकृत माहिती आहे? यामागची काही कारणं कळू शकली आहेत? दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये। जी परवा दिवशी घटना झाली होती त्याची करेक्टिव्ह ऍक्शन आपण आज करत होतो। तो करेक्टिव्ह ब्लॉक घेतल्यानंतर त्याच्यावरनं एका एमटी रेकचा आपलं ट्रायल चालू होतं। तो ट्रायल करायचा आपण प्रयत्न केला होता की जी घटना पूर्वी घडली होती ती घटना परत होऊ नये म्हणून। पण जे काम झालेलं होतं त्या कामामध्ये ते पूर्णपणे तो दोष जो होता तो पूर्णपणे निघू नाही शकला। त्याच्यामुळे ते परत तिथं डिरेलमेंट झालेली आहे। पण या रेकमध्ये ही ट्रायल चालू होती। ही ट्रायल चालू होती याच्यावरती काम केलं गेलं होतं। काल रात्री पण काही काम केलं गेलं होतं, आज दिवसा पण काही काम केलं गेलं होतं आणि ही जी ट्रायल करायची होती ती रात्री करता येत नाही कारण त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो दिवसात कळतो की नेमकं कुठं काय ट्रॅक वरती कुठं प्रेशर येतंय किंवा काय अडचण होतीये हे दिवसा कळू शकतं। रात्री व्हिज्युअली कळणं अवघड होतं म्हणून ह्याची ट्रायल दिवसा केली चाललेली होती। हा एमटी रेक होता आणि तो एमटी रेक ती ट्रायल जी आहे ती आपली सक्सेसफुल झालेली नाहीये। ओके, धन्यवाद स्वप्नील नीलाजी आपल्या माहितीबद्दल। तर सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरलेली आहे। 3 दिवसांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीची घटना घडली होती आणि आता परत एकदा चाचणी घेतली जात असताना रेल्वे रुळावरून घसरलेली आहे। लोकलचे काही डबे घसरले आहेत।